नमस्कार मित्रांनो, एस टी महामंडळाच्या सर्व प्रवासासाठी एक आनंदाची बातमी. आता सर्वांसाठी जिजाऊ माता नवीन बस सेवा एस टी महामंडळाने सुरू केलेली आहे. मुख्यमंत्र्याच्या हस्ते राजमाता जिजाऊ एस टी बस सेवेचे लोकार्पण. एस टी ताफ्यात 3000 अत्याधुनिक स्मार्ट बसेसची भर. महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत राज्याने सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत म्हणजेच एस टी महामंडळा ताफ्यात नव्या पर्वाची सुरुवात केलेली आहे. राजमाता जिजाऊ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अत्याधुनिक एस टी बसेसचे लोकार्पण सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुमित्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थित दिनांक 24 मार्च 2026 रोजी विधिमंडळाच्या समोर संपर केले गेले. या सोहळ्यास मंत्री सरनाईक म्हणाले की राजमाता जिजाऊ बस सेवेचे समावेशमुळे एस टीच्या ताफ्यात परंपरा आणि प्रगती यांचा सुंदर संगम साधला गेला आहे. लवकरच एस टी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल 3000 राजमाता जिजाऊ या नावाने नव्या स्मार्ट बसेस दाखल होणार असून त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे. या बसेसना राजमाता जिजाऊ हे नाव देण्यात हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान असलेल्या जिजाऊ साहेबांना अभिवादन करण्याची भावना आहे. स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागील संस्कार शक्ती म्हणजे राजमाता जिजाऊ होय. या मातृशक्तीचा गौरव या नावातून अधोरेखित करण्यात आला आहे. एस टी महामंडळाने यापूर्वी शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती आणि हिरकणी अशा ऐतिहासिक नावांनी बसेसला वेगळी ओळख दिली आहे. या गौरवशाली परंपरेत आता राजमाता जिजाऊ या नावाची भर पडल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान अधिक समृद्ध झाला आहे, असेही मंत्री सरनाईक यांनी नमूद केले. तसेच नव्या बसेसची ठळक वैशिष्ट्ये अशी आहे की या बसेसमध्ये 3x2 आसन रचना असून एकूण 56 आसन क्षमता आहे, जी सध्या बसेसपेक्षा 16 आसनांनी अधिक आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायक आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या बसमध्ये 4 CCTV कॅमेरे, GPS यंत्रणा, पॅनिक बटन, पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीम तसेच इलेक्ट्रॉनिक मार्गफलक यांना समावेश आहे. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि स्मार्ट होणार आहे. या बसेस प्रामुख्याने 2 शहरादरम्यान अतिगर्दीच्या मार्गावर शटल सेवेसाठी चालविण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांना वेळ वाचेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होणार मदत होईल. या योजनेअंतर्गत पहिल्या 50 बसेस नागपूर येथे दाखल होणार असून तेथून या नव्या सेवेला प्रारंभ करण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ बस सेवा ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभिमान आणि आधुनिकीचे आत्मविश्वास यांचा संगम आहे. या उपक्रमामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित होईल, अशी अपेक्षा मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. जर तुम्हाला राजमाता जिजाऊ ही नवीन सेवा आवडली असेल तर नक्की लाईक करा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. तुम्हाला राजमाता जिजाऊ ही नवीन सेवा आवडली असेल तर नक्की लाईक करा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.